तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। आयआयटीच्या नावामधलं बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। त्यावर राज ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। मुंबई आणि हळूहळू एमएमआर रिजनच गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर आयआयटीचं नाव बॉम्बेवरून मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तसंच तुमची मुलं ज्या शाळेत शिकली तिचं नाव काय असा टोलाही ठाकरेंना लगावण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी भाजपच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। मी स्वतः देशाचे एचआरडी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई केलं पाहिजे। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।